राजकारण हे सोयीनं बोलतात, भावकीचं राजकारण. आता इक्बाल सय्यद जे आम्ही महापौर केले ते माझी भावकी आहे का? गावंतर साहेबाला आम्ही एवढ्या मोठ्या म्हणजे थोड्या फरकानं हारले ते आमची भावकी होती का? आनेराव आमची भावकी आहे का? ज्याला 25-30 वर्षामध्ये न्याय कोणी दिला असेल तर आमच्या शिवसेनेने दिला. अशी मी तुम्हाला अनेक उदाहरण देऊ शकतो. जयस्वाल माझी भावकी आहे का? जिल्हा परिषद सदस्य झालेले. म्हणून सोयीचं वाक्य वापरायचं, सोयीचं राजकारण करायचं. काही लोकांना परभणीतल्या सवय लागली की स्वतःच्या सोयीप्रमाणे इतरांच्या तोंडामध्ये ते वाक्य घालायचे आणि ते वाक्य संपूर्ण शहरात, संपूर्ण जिल्ह्यामध्ये तेच खरं आहे असं पटवून देण्याचं काम करायचं. पण याच्या मागचं प्रवेश करण्याचं कारण काय? कुठलेही लोक आणायचे धरून आणि त्यांचा प्रवेश करायचा. आता त्यांची पार्श्वभूमी काय, ज्यांचा प्रवेश केलेला आहे ते सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. आणि कशामुळे लोक ह्या पक्षात गेलेत हे सगळ्यांना माहिती. कालपासून काय पोस्ट फिरत होत्या ते तुम्हाला सगळ्यांना माहिती. पण ह्यांच्यावर मी काही बोलणार नाही. ह्यांना माझ्यावर टीका करण्याकरता दुसरं काही नाही. म्हणून कुठं भावकीचं राजकारण, कुठला बाहेरचा, कुठला आतला, ह्याच कामामध्ये यांचं आयुष्य गेलेलं आहे. विकासाचं काम ह्यांनी एकसुद्धा मला दाखवावं, मी त्यांच्यावर डिबेट करायला तयार आहे. म्हणून खालीपिली या गोष्टी यांनी करू नयेत. परभणी चांगल्या प्रकारे आम्ही आमची पक्षबांधणी करतो आहे. आता हे आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. 23 जानेवारी 1926ला त्यांचा जन्म झाला होता. 2026ला त्यांचे 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं आम्ही 100 शाखेचं आजपासून सुरुवात करत आहोत. पूर्णेला आम्हाला आता आज 11 शाखा आहेत आणि 100 कॅम्प आम्ही घेणार आहोत आणि त्यामध्ये जवळपास 10,000 लोकांचे डोळ्याचे मोफत आम्ही कॅटरॅक्टचे ऑपरेशन करणार आहोत. हे आमचं काम आहे समाजात. म्हणून कोण कोणत्या गटात गेलं आणि कोण काय बोलतं आहे यावर मी अजिबात लक्ष देत नाही. जे भावकीच्या आणि इतर गोष्टी करतायत त्यांनी स्वतः खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए वो खुद को नहीं बोलती और उनकी खुद की पहचान क्या है समाज में ये पहले उन्होंने सिद्ध करना चाहिए. स्टेडियमपेक्षाही जास्त लोक आमच्या सभेला येतील कारण आम्ही विचाराचं राजकारण करतो. आता 30 तारखेला होणार आहे ना सभा. स्टेडियममध्ये 1 लाख लोक बसतात. आपल्या 1 लाख लोक येतील का बघू ना आपण. आणि मनाने येतात का कसं आणले जातात हे तुम्ही कॅमेरा घेऊन तुमच्या लक्षात येईल. मनाने येणारे लोक आणि धरून आणणारे लोक याच्यामध्ये खूप फरक असतो. म्हणजे विचाराचं राजकारण आहे, हे संपत्तीचं राजकारण करत नाहीत आम्ही. येणाऱ्या काळात दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार. सुद्धा उद्धव साहेबाच्या किती सभा झालेल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती. गेल्या वेळेस खासदारकीच्या सभेला सुद्धा इतका पाऊस असताना सुद्धा संपूर्ण स्टेडियम बोर्डमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वादळ सुटला असताना एक माणूससुद्धा सभेपासून हलला नव्हता. त्यावेळेस कुणी काय शब्द घेतल्या होत्या ते आता बोलायची गरज नाही.